नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी आपण जी फ्री ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, त्या बॅचमधलं आजचं आपलं हे 4थं सेशन आहे. या सेशनमध्ये आपण नागरिकशास्त्र अर्थात पॉलिटी या विषयावरती आयोगाने मागील गट क पूर्वच्या परीक्षेमध्ये जे 2019ची जी गट क पूर्वची परीक्षा होती तिच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते बघणार आहोत आणि त्या प्रश्नांचं व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत. म्हणजे ते प्रश्न कुठल्या टॉपिकमधून विचारले गेलेले आहेत, कशा प्रकारे क्वेश्चनचं फ्रेमिंग केलं गेलेलं आहे आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील आपण बघणार आहोत की उत्तर नेमके आपल्याला कशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे त्या टाईपच्या प्रश्नांचं, जेणेकरून आपल्याला आयोग नेमकी गट क साठी कशा प्रकारचे प्रश्न विचारतो हे लक्षात येईल आणि मग त्या अनुषंगानं कुठले पुस्तकं रेफर करायचे आणि अभ्यास कसा करायचा हे आपल्या अधिक चांगलं लक्षात येईल. आणि त्यानंतर मग आपण पॉलिटीवरती प्रत्यक्ष टॉपिक वाईज व्हिडिओ लेक्चर्स सुरू करूया. 2019च्या गट क संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पॉलिटी या विषयावरती एकूण 10 प्रश्न होते. क्वेश्चन नंबर 16 to 25 अशा प्रकारचे ते प्रश्न होते. तर त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या. 4 विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला खाली ऑप्शन दिले आहेत की कुठले बरोबर आहेत आणि कुठले बरोबर नाहीत. तर हे 4 विधानं आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. त्यातलं पहिलं विधान आहे, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. बरोबर. आता ह्या ठिकाणी मित्रांनो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असतो. ज्याप्रमाणे राष्ट्रपती हा संसदेचा किंवा पार्लमेंटचा एकात्मिक भाग असतो, त्याचप्रकारे स्टेट लेवलला राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग असतो. बरोबर. त्यामुळे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यपालाला त्याचा जो कार्यकाळ आहे त्याची हमी दिलेली नसते. राष्ट्रपती राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या म्हणजे प्रधानमंत्र्याच्या कॅबिनेटच्या सल्ल्याने कधीही हटवू शकतो. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. बरोबर. जसं मी आत्ता सांगितलं, राष्ट्रपतीला ते अधिकार आहेत की सेंट्रल कॅबिनेटच्या सल्ल्याने राष्ट्रपती राज्यपालाला कधीही त्याच्या पदावरून हटवू शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे, राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. बरोबर. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. राष्ट्रपतीला बंधनकारक नाही राज्यपालाला हटवताना त्यानं कारण सांगितलंच पाहिजे आणि काही अमुक ठराविक कारणांसाठीच राष्ट्रपती राज्यपालाला हटवू शकतो असं नाही. राष्ट्रपतीची खात्री पडली तर त्याच्या वैयक्तिक विवेकाधिकारामध्ये तो राज्यपालाला पदावरून हटवू शकतो. त्यामुळे या ठिकाणी बी, सी आणि डी हे स्टेटमेंट काय आहेत बरोबर आहेत आणि स्टेटमेंट ए चुकीचं आहे. तर ते आपल्याला दिसतंय ऑप्शन 3मध्ये. विधाने बी, सी आणि डी हे बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन 3 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता बघा, इथे हा प्रश्न राज्यपालावरती विचारला गेला आहे. अशाच प्रकारे जे काही संवैधानिक पदं आहेत, राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, त्यानंतर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ह्या पदांवरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये. तर ते टॉपिक आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता राज्य निर्वाचन आयोग म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन. बरोबर. स्टेट इलेक्शन कमिशन, ज्याला आपण SEC देखील म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये, स्टेट इलेक्शन कमिशन. बरोबर. त्या आयोगाबाबत काही विधानं दिलेली आहेत आपल्याला आणि कुठली चूक आणि कुठली बरोबर हे आपल्याला सांगायचं. आता ज्यावेळी आयोग प्रश्न विचारतो तेव्हा मॅक्झिमम प्रश्न ह्याच स्वरूपाचे असतात की काय चूक आहे, काय बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे की काय विचारलं, चूक विचारलं आहे की बरोबर विचारलं आहे. याच्यामध्ये फार गफलत होते बऱ्याच वेळेला आणि मग आपले ऑप्शन जे ते चुकतात. तर राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि 2 विधानं आपल्याला दिलीत. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे
निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. आता पहिलं स्टेटमेंट व्यवस्थित पहा मित्रांनो, ज्या विधान परिषद आणि विधानसभा आहेत बरोबर, त्यांच्या निवडणुका ह्या सेंट्रल इलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जातात. त्या राज्य निर्वाचन आयोगाकडनं किंवा स्टेट इलेक्शन कमिशनकडून घेतल्या जात नाहीत बरोबर. मग भलेही ते विधान परिषदेचे सदस्य स्थानिक संस्थांमधून निवडले असले तरीही विधान परिषदेच्या, विधानसभेच्या, त्याचबरोबर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या चीफ इलेक्शन कमिशनद्वारेच घेतल्या जातात. म्हणजे जे केंद्रीय निर्वाचन आयोग आहे त्याच्याद्वारेच घेतल्या जातात. याच्यामध्ये राज्य निर्वाचन आयोगाचा काहीही रोल नसतो. राज्य निर्वाचन आयोग हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ते ग्रामीण किंवा शहरी यांच्याच निवडणुका घेतो. त्यामुळे स्टेटमेंट ए जे आहे ते अर्ध बरोबर आहे, म्हणजे सेकंड पार्ट जो आहे तो बरोबर आहे. बट पहिला पार्ट जो आहे हा की ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकी हे चुकीचं आहे. त्यामुळे स्टेटमेंट ए आपलं चुकीचं ठरतं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. हे बरोबर आहे. राज्य निर्वाचन आयोगाचा जो प्रमुख आहे, जो आयुक्त आहे, त्याची नेमणूक हा राज्यपाल करतो. बट पदावरून त्याला राष्ट्रपती हटवू शकतो, राज्यपाल त्याला पदावरून हटवू शकत नाही. त्यामुळे स्टेटमेंट बी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून आपल्याला पर्याय निवडायचा आहे 2, विधान बी बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, हा जो संवैधानिक आयोग आहे राज्य निर्वाचन आयोग, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. होऊ शकते आपल्याला केंद्रीय निर्वाचन आयोग याच्यावरती देखील पुढे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर इतर देखील जे काही संवैधानिक आयोग आहेत राज्यघटनेने नमूद केलेले त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते टॉपिक देखील आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करणं आवश्यक आहे 2022मधील संयुक्त पूर्वच्या अभ्यासासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सरकारी या आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? कोणती शिफारस चुकीची हे आपल्याला बघायचं आहे. तर एक बॅकग्राऊंड आपण फक्त थोडं बघूया. सरकारी आयोग काय आहे नेमकं? 1983मध्ये केंद्र सरकारनं जे स्टेट आणि सेंटर यांचं रिलेशन म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधले संबंध अभ्यासण्यासाठी आणि त्याच्यात काही बदल करायचा आहे का यासाठी एक आयोग नेमला होता. रणजित सिंग सरकारिया नावाचे एक सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमलेला होता, सरकारी आयोग 1983मध्ये. आणि मग त्या आयोगानं आपला अहवाल दिला आणि त्यामध्ये काही रिकमेंडेशन्स दिली. तर त्या रिकमेंडेशनच्या बाबतीत, शिफारसीच्या बाबतीत खाली काही विधान आहेत आणि कोणतं चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. आता सध्या काय आहे की केंद्राला पूर्ण अधिकार आहेत. तो राज्याची नावं बदलू शकतो, राज्याच्या बॉर्डर्स ज्या आहेत त्या चेंज करू शकतो, 2 राज्य विलगीकरण करू शकतो किंवा राज्यामधून केंद्रशासित प्रदेश करू शकतो. जसं आपण बघितलं जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीर आधी राज्य होतं, आता 2 केंद्रशासित प्रदेश झाले बरोबर. ते सगळे अधिकार कोणाला आहेत? केंद्राला आहेत. तर आयोगानं इथं म्हटलं आहे राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती. तर अशी कुठलीही अनुकूलता आयोगानं दाखवलेली नव्हती, सरकारी आयोगानं. त्यामुळे हे स्टेटमेंट जे ते चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती. बरोबर. आता अनुच्छेद 356 किंवा आर्टिकल 356 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे? तर जे राष्ट्रपती राजवट राज्यांमध्ये लागू केली जाते ज्यावेळी स्टेटची जी फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही अशी राष्ट्रपतीची खात्री पडते बरोबर. त्यावेळी राष्ट्रपती काय करतात? एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात. तर ते कोणत्या आर्टिकलच्या अंडर? आर्टिकल 356. बट होतं काय, बऱ्याच वेळ राजकीय पार्ट्यांद्वारे काय केलं जातं की एक सूड म्हणून किंवा आपला अजेंडा राबवण्यासाठी राज्य सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. प्रामुख्याने इंदिराजींच्या काळामध्ये हे खूप प्रमाणात झालं होतं भारतामध्ये.
त्यामुळं सरकारी आयोगाने काय म्हटलं होतं की आर्टिकल 356चा यूज जो आहे तो एकदम इमर्जन्सी कंडिशन्समध्ये किंवा क्वचित एक्सेप्शनल केसेसमध्येच केला पाहिजे. तर हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे असं रिकमेंडेशन सरकारी आयोगाने दिलं होतं. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. बरोबर. त्यावेळी एक मागणी होती की राज्यपाल हे पद जे आहे ते काढून टाकलं पाहिजे, का काय त्याचा यूज नाही किंवा म्हणजे प्रशासन सुकर होत नाही आहे त्या पदामुळं, अशी त्यावेळी एक मागणी होती. तर ही मागणी देखील आयोगानं काय केली होती, फेटाळली होती. तर हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यानंतर चौथं स्टेटमेंट आहे, आयोगानं 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती. तर हे स्टेटमेंट देखील या ठिकाणी काय बरोबर आहे. तर 3 भाषा कुठल्या की राज्याच्या कारभारामध्ये एक तर इंग्लिश, बरोबर, त्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा म्हणून, आणि मग त्या ठिकाणची स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा त्या राज्याची, अशा ह्या 3 भाषा व्यवहारामध्ये असाव्यात अशा प्रकारची अनुकूलता ह्या सरकारी आयोगानं दाखवलेली होती. तर या ठिकाणी चुकीची तरतूद जी आहे ती पहिली आहे किंवा चुकीची जी शिफारस आहे ती पहिली आहे. त्यामुळे ऑप्शन 1 हे आपलं काय उत्तर असणार. तर हा सरकारी आयोग हा देखील आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. हा कुठल्या टॉपिक खाली कवर होतो नागरिकशास्त्रामध्ये, ते म्हणजे केंद्र आणि राज्य संबंध. केंद्र आणि राज्य संबंध. मग त्याच्यामध्ये केंद्रांचे राज्यांचे संबंध, राष्ट्रपती राज्यपालाचे संबंध, त्यानंतर तुमच्या सूची असतील वेगवेगळ्या, बरोबर, ज्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, हे जे अधिकारांचं विभाजन आहे केंद्र आणि राज्यांमध्ये ते. त्यानंतर तुमचा वित्त आयोग जो काय करतो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जो रेव्हेन्यू आहे तो शेअर करण्यासाठी फॉर्म्युला देतो किंवा रिकमेंडेशन्स देतो. तर हे केंद्र राज्यामध्ये जे काही सगळे संबंध आहेत त्या टॉपिक अंडर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तेव्हा केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे असतात ते आपल्याला सविस्तरपणे अभ्यासणं आवश्यक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. ते आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर्स सिरीजमध्ये पुढे स्वतंत्रपणे कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. बरोबर, आधीच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं, चुकीचं विचारलं होतं. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय आपल्याला कोणतं विधान योग्य आहे हे विचारलं. आता तुम्ही लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण किती प्रश्न बघितलेत, 4 प्रश्न बघितलेत. त्याच्यामध्ये हेच आहे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. बरोबर. तर हे क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घेणं आपल्याला अपेक्षित आहे, जेणेकरून आपलं उत्तर जे ते बरोबर येईल. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आणि काय विचारलं, चुकीचं विचारलं की बरोबर विचारलं हे व्यवस्थित बघायचं आहे. तर 2 विधानं दिलीत या ठिकाणी. पहिलं दिलं आहे, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बरोबर बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, सगळ्या राज्यांमध्ये विधान परिषदा नाही आहेत. सध्याच्या घडीला भारतामध्ये फक्त 6 राज्य अशी आहेत ज्यांच्यामध्ये विधान परिषदा आहेत. बाकीच्या ठिकाणी काय फक्त विधानसभा आहे. बरोबर. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे, त्याप्रमाणे राज्यामध्ये 2 हाऊसेसचं प्रोव्हिजन आहे. एक म्हणजे विधानसभा आणि दुसरं म्हणजे विधान परिषद. तर भारतात सध्या फक्त 6 राज्यांमध्ये अशी द्विग्रही सिस्टम आहे. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्रामध्ये विधानसभा देखील आहे, विधान परिषद देखील आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, कर्नाटक आहे. बरोबर. जम्मू काश्मीरमध्ये पण आधी होती, तो केंद्रशासित प्रदेश होण्याआधी. बरोबर. तर ज्यावेळी एखाद्या राज्यामध्ये फक्त विधानसभा आहे आणि त्यांना विधान परिषद निर्माण करायची त्या ठिकाणी, तर त्यांना काय करायला लागतं, विधानसभेमध्ये तशा प्रकारचा ठराव मांडायला लागतो आणि उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास केला पाहिजे. बरोबर. म्हणजे जर विधानसभेत ज्यावेळी ठराव मांडला जातो त्यावेळी जर तिथं 100 सदस्य असतील मतदान करणारे, तर त्याच्यापैकी 2/3 म्हणजे 67 लोकांनी तो ठराव काय केला पाहिजे, पास केला पाहिजे विधान परिषद बनवण्यासाठी. आणि मग हा पास झालेला ठराव जो आहे तो केंद्राकडे पाठवला जातो आणि मग केंद्र त्याला मान्यता देते. त्यामुळे स्टेटमेंट 1 जे ते या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की राज्याच्या विधानसभेमध्ये
2/3 बहुमताने ठराव पास होणं आवश्यक आहे. बट लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये तशी रिक्वायरमेंट नाही. संसद अगदी साध्या बहुमतानं देखील विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव पारित करू शकतो. त्यामुळे आपलं योग्य जे विधान आहे ते फक्त ए या ठिकाणी बरोबर आहे. विधान बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन 1 हे आपलं उत्तर असणार. मित्रांनो, याच पद्धतीनं कुठल्या प्रकारचे कायदे ते पार करण्यासाठी कशा प्रकारचं बहुमत लागतं, म्हणजे साधं बहुमत, त्यानंतर विशेष बहुमत, आणि मग नंतर काही कायद्यांसाठी ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र यांच्या संबंधाबद्दल प्रश्न उपस्थित होतात, त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यताही लागते एखादा कायदा पारित करण्यासाठी. तर ते कुठल्या प्रकारचे बहुमतं असतात आणि त्यांची काय प्रक्रिया असते हे देखील आपल्याला अभ्यासणं पुढील परीक्षेसाठी आवश्यक आहे. ते आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करूया की कुठल्या टाईपच्या मेजॉरिटीज असतात आणि कुठल्या कायद्यासाठी कशा मेजॉरिटीज ज्या आहेत त्या पास व्हायला पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जोड्याजुळवा. आता या ठिकाणी काय, जी आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, बरोबर, ज्याला आपण संविधान सभा म्हणतो, ज्या सभेनं आपलं संविधान बनवलं, त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीबद्दल या ठिकाणी काही फॅक्ट्स विचारलेले आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हणजे ट्रिक नाही, हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे, हे व्यवस्थित वाचलेलंच पाहिजे. तर आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा संविधान सभा याच्यावरती एक व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत, ज्यात हे सगळे टॉपिक जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत संविधान सभामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्यात. बघा, आयोगाचे मॅक्झिमम क्वेश्चन हे असे असतात, एक तर चूक किंवा बरोबर का, नाही तर मग जोड्या जुळवा, बरोबर. तर या ठिकाणी दिलं आहे सगळ्यात पहिला ऑप्शन डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर ज्यावेळी संविधान सभेची पहिली बैठक झाली, बरोबर, 6 डिसेंबर 1946 रोजी, त्यावेळी काय झालं, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे काय होते, सगळ्यात वरिष्ठ सदस्य होते त्यावेळी त्या संविधान सभेमध्ये. त्यामुळे त्यांना तात्पुरतं अध्यक्ष पहिल्या वेळी ज्या प्रकारे आता विधानसभामध्ये तालिकाध्यक्ष किंवा तात्पुरता अध्यक्ष निवडला जातो, त्याच प्रकारे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना त्यांच्या सिनियरिटीमुळं घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. त्यामुळे ए हा ऑप्शन जाणार आहे आपला डीला किंवा 4ला. घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समिती किंवा घटना परिषदेच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती देखील आहेत आणि त्याचबरोबर 2 वेळा राष्ट्रपती पदावरती काम करणारे पूर्णवेळ राष्ट्रपती देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. त्यानंतर सी सर बी एन राव. सर बी एन राव काय होते, घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार होते, बरोबर. घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार म्हणून त्यांची निवड झाली होती. आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑब्जेक्टिव्ज रिझोल्युशन म्हणतो, ऑब्जेक्टिव्ज रिझोल्युशन, बरोबर. आजचा जो आपला घटनेचा सरनामा आहे, बरोबर, तो बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ज रिझोल्युशन्समधून आलेला आहे. तर हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जे आहे ते 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीपुढे कोणी मांडलं होतं, तर जवाहरलाल नेहरूंनी मांडलं होतं उद्दिष्टांचा ठराव किंवा ऑब्जेक्टिव्ज रिझोल्युशन. त्यामुळे आता बघा आपला ऑप्शन या ठिकाणी कुठला बरोबर होतो, ते डी जे आहे, डी गोज टू 1, D1. त्यानंतर सर बी एन राव काय आहेत, घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, म्हणजे C2. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय आहेत, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष, B3. मग हे आपल्याला दिसतं ऑप्शन 4मध्ये. त्यामुळे ऑप्शन 4 जो आहे तो आपलं या ठिकाणी उत्तर असणार. याचबरोबर घटना समितीच्या रिलेटेड अजून देखील काही समित्या होत्या, जशी मसुदा समिती होती, जिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्या अभ्यासनं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर मूलभूत हक्कांच्या संबंधातली समिती होती, जिचे अध्यक्ष कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. तर या समित्या किंवा इतर ज्या फॅक्ट्स आहेत संविधान सभेच्याबद्दल त्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, जे आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो देखील जोड्या जुळवा.
आता इथे काही आर्टिकल्स दिलेत आणि त्या आर्टिकलचं विषय किंवा काय प्रोव्हिजन आहे हे विचारलेलं आहे. आता हे आर्टिकल्स कुठले आहेत तर लक्षात घ्या, 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, बरोबर, म्हणजे काय 77वी घटना दुरुस्ती. आता राज्यघटनेमध्ये 2 घटना दुरुस्त्या, 73वी आणि 74वी फार महत्त्वाची आहे, कारण ह्या कशाच्या रिलेटेड आहेत, पंचायत राजच्या रिलेटेड आहेत, बरोबर, पंचायत राजच्या रिलेटेड आहेत. त्यातली 73वी घटना दुरुस्ती ही ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी निगडीत आहे आणि 74वी घटना दुरुस्ती ही शहरी भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी निगडीत आहे. आता इथे जे आर्टिकल दिलेत हे 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किंवा 73वी घटना दुरुस्ती कायदा यातले आहेत. तर हे आर्टिकल दिलेत आणि आपल्याला मग त्याच्या जोड्या लावायच्या. तर सगळ्यात पहिलं आर्टिकल आहे 243 क. तर आता हे कशाच्या रिलेटेड आहे तर 243 क हे ग्रामसभेशी निगडीत आहे. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला एक ग्रामसभा असेल आणि 18 वर्षापुढील गावचा प्रत्येक नागरिक हा त्या ग्रामसभेचा सदस्य असेल, असं प्रोव्हिजन कशामध्ये 243 क मध्ये, बरोबर. म्हणजे ए गोज फॉर 3, ते इथंही दिसतंय आपल्याला, इथंही दिसतंय A3. त्यानंतर आहे 243 घ, बरोबर. 243 घ कशाच्या निगडीत आहे ते म्हणजे जागांचे आरक्षण, बरोबर. ग्रामपंचायतीमध्ये जागांचं आरक्षण कशा प्रकारे त्याच्याशी निगडीत आहे, म्हणजे बी गोज फॉर 4 B4. त्यानंतर 243 ख, 243 ख कशाच्या निगडीत आहे ते म्हणजे पंचायतींची स्थापना, बरोबर. ग्रामपंचायतीची स्थापना कधी केली जाते, कशा प्रकारे केली जाते आणि कोण करतं, म्हणजे सी गोज फॉर 2. आणि त्यानंतर 243 ट कशाच्या संबंधित आहे तर ते म्हणजे पंचायतीच्या निवडणुका कशा प्रकारे होतील, कोण मतदार असतील, वॉर्ड कशा प्रकारे असतील या संबंधित, म्हणजे डी काय असणार आहे 1. तर या ठिकाणी ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे, बरोबर. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या की मी सांगितल्याप्रमाणे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ज्याच्यामध्ये पंचायत राज आपला पूर्णपणे कव्हर होतो. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या परीक्षेसाठी, त्यामुळे तो आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करणं आवश्यक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो. तर राज्याचा जो महाधिवक्ता असतो तो आपला राजीनामा जो संबंधित राज्याचा राज्यपाल असतो त्याच्याकडे सोपवतो. त्यामुळे 2 नंबरचा ऑप्शन आपला या ठिकाणी बरोबर असणार. याच प्रकारे आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतो, उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतो, मुख्यमंत्री कोणाकडे देतो, प्रधानमंत्री कोणाकडे देतो, मंत्री कोणाकडे देतो, आमदार कोणाकडे देतो, खासदार कोणाकडे देतो, सरपंच कोणाकडे देतो, ग्रामपंचायतीचा सदस्य कोणाकडे देतो. तर हे जे सगळे पदाधिकारी किंवा जे सगळे अधिकारी आहेत हे आपला राजीनामा कोणाकडे देतात यावरती देखील सगळ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तेव्हा हा टॉपिक देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते देखील आपण स्वतंत्रपणे आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करूयात की कुठला अधिकारी राजीनामा कोणाकडे देतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही. तर आता व्हॉट इज आर्टिकल 32 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर आर्टिकल 32 हे कशावरती प्रकाश टाकतं तर जे रिट ज्युरिडिक्शन आहे सुप्रीम कोर्टचं त्या संबंध, म्हणजे आर्टिकल 32च्या अंतर्गत एखादा माणूस जर त्याला वाटत असेल की त्याच्या फंडामेंटल राईट्सवरती गदा येते किंवा त्याचे मूलभूत अधिकार नाकारले जातात राज्याकडून, तर तो त्यावेळी काय करू शकतो, डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. म्हणजे इतर वेळी न्यायिक वादासाठी तुम्हाला मग आधी राज्य न्यायालयाकडं म्हणजे उच्च न्यायालयाकडे जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. बट मूलभूत अधिकारांच्या बाबतीत तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. बिकॉज सुप्रीम कोर्ट हे काय तुमचा दाता आहे तुमच्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत, बरोबर. तो सुप्रीम कोर्ट जे आहे ते प्रोटेक्टर आहे तुमच्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत. त्यामुळे जर तुमच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन तुम्हाला होतं आहे असं वाटतं आहे तर तुम्ही डिरेक्टली अंडर आर्टिकल 32 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन यू कॅन डिरेक्टली गो टू सुप्रीम कोर्ट, बरोबर.
तर सुप्रीम कोर्ट मग काय करतं, ह्या अधिकाराच्या अंतर्गत विविध आदेश देतं. म्हणजे याच्यामध्ये अधिकार पृच्छा, म्हणजे एखाद्या संस्थेला तुम्ही ही क्रिया कुठल्या अधिकारांतर्गत केली असं विचारू शकतो. किंवा एखादी केस जर उच्च न्यायालयामध्ये चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाला वाटलं की ते चुकीच्या प्रकारे हँडल करतात किंवा ते त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये नाही, तर ती केस सुप्रीम कोर्ट डिरेक्टली आपल्याकडे घेऊ शकतं, बरोबर. किंवा एखाद्या कनिष्ठ न्यायालयाला एखाद्या केसवरती काम करण्यास थांबवू शकतं, बरोबर. किंवा एखाद्या कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट रद्द ठरवू शकतं. तर अशा वेगवेगळ्या काय आहेत, रिट्स आहेत, बरोबर. म्हणजे रिट्सला आपण काय म्हणतो, आदेश म्हणतो. असे वेगवेगळे रिट्स किंवा आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. तर इथं अशा प्रकारच्या रिट्स दिल्यात आणि यापैकी कुठल्या रिटची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही असं विचारलं. इथं आपल्याला दिलं निषेधाज्ञा, प्रतिषेध, अधिकारपृच्छा आणि उत्प्रेक्षण. त्यातलं इंजक्शन ज्याला आपण म्हणतो किंवा निषेधाज्ञा, याची तरतूद जी आहे ती सुस्पष्टपणे आर्टिकल 32मध्ये दिलेली नाही आहे. तर आर्टिकल 32 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल विच वी नीड टू कवर. तर आपण येणाऱ्या काळामध्ये हे आर्टिकल काय 32 हे व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर मूलभूत अधिकार काय आहेत आणि सुप्रीम कोर्टचं रिट ज्युरिडिक्शन काय असतं, म्हणजे कुठल्या प्रकारचे रिट्स सुप्रीम कोर्टद्वारा दिले जातात, कुठल्या प्रकारचे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्ट देऊ शकतं मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाबाबत, हे देखील आपल्याला अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. हा फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याच्यावरती नक्कीच 1 ते 2 प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39मध्ये खालीलपैकी किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही, कोणत्या तरतुदीचा समावेश नाही विचारलं, बरोबर. तर आता आर्टिकल 39, बरोबर. आर्टिकल 39 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कुठे येतं, इट कम्स अंडर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे असं म्हणतो, बरोबर. किंवा इंग्रजीमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, DPSP ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, त्या मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये आर्टिकल 39चं प्रोव्हिजन आहे. तर आर्टिकल 39 नेमकी काय म्हणतं की पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळालं पाहिजे. आणि दुसरं एक प्रोव्हिजन त्याच्यामध्ये असं आहे की उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष नागरिकांना सारखाच असावा, बरोबर. म्हणजे एकंदरीत कामाच्या बाबतीत स्त्री पुरुष समानतेवरती प्रकाश टाकणारं मार्गदर्शक तत्वामधलं हे आर्टिकल आहे, आर्टिकल 39. त्यामुळे आपल्याला विचारलं की कशाचा समावेश नाही, मग आपण बघू शकतो की ऑप्शन ए आणि डीचा समावेश आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळालं पाहिजे असं हे आर्टिकल म्हणतं. आणि उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष नागरिकांना सारखाच असावा हे देखील आर्टिकल म्हणतं. मग समावेश कशाचा नाही, तर तो बी आणि सीचा नाही. म्हणजे ग्रामपंचायतीचे संघटन याचा काही संबंध नाही आर्टिकल 39शी. आणि लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था याचा देखील काही संबंध नाही आर्टिकल 39शी. आणि आपल्याला हेच विचारलं की कशाचा संबंध नाही किंवा कशाचा समावेश नाही. तेव्हा बी आणि सी हे आपलं उत्तर असणार आहे, जे आपल्याला दिसते ऑप्शन 2मध्ये, बी आणि सी. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे संविधानाच्या भाग 4मध्ये येतात, बरोबर. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे देखील आपल्याला सविस्तरपणे अभ्यासणं आवश्यक आहे. याच्यावरती हमखास प्रश्न येतील 2022मधल्या संयुक्त गट पूर्वमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास 100% येणार. तेव्हा हा देखील टॉपिक आपल्याला व्यवस्थित कव्हर करणं आवश्यक आहे. त्यानंतर 25वा प्रश्न हा देखील इनडायरेक्टली जो आहे तो मूलभूत हक्कांशी रिलेटेड आहे. आणि मूलभूत हक्कांचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे कुठंतरी लक्षात येईल की हा प्रश्न कुठून आला आहे. तर दिलं आहे, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश टिंबटिंब हा असतो, बरोबर. प्रशासनावरचं न्यायिक नियंत्रण का गरजेचं आहे, बरोबर. प्रशासन आहे मग त्याच्यावरती न्यायिक नियंत्रण का पाहिजे. एखादा प्रशासकीय विभाग एखादी कृती करतो आहे आणि मग ती कृती त्याने कुठल्या बेसिसवरती केली किंवा ती कृती मागं घेण्याचे निर्देश त्याला न्यायालय देऊ शकतं. तर हे का ठेवलं आहे भारतीय कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे आपल्याला सांगायचं आहे. प्रशासकीय अंगाची मुखत्यारी आणि मनमानी काबूत ठेवणे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सहाय्य करणे. तिसरं जे ते नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे.
आणि 4था जे आहे ते सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जो प्रशासनावरचं न्यायिक नियंत्रण आहे, याचा जो कोर जो आहे ते म्हणजे नागरिक आहेत, नागरिकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य, बरोबर. तर यांचं रक्षण करणं यासाठी भारतीय संविधानानं प्रशासनावरती न्यायालयांचा अंकुश ठेवला किंवा न्यायपालिकेचा अंकुश ठेवला. तर या ठिकाणी ऑप्शन 3 जो आहे तो आपल्यासाठी बरोबर उत्तर असणार आहे. नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. बरोबर. मग जो न्यायालयांचा अधिकार आहे संसदेवरचा देखील किंवा न्यायिक पुनर्विलोकन ज्याला आपण म्हणतो, बरोबर, किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणजे एखादा कायदा संसदेने पारित केला तर तो म्हणजे काय लगे बायबल बनत नाही. त्यासाठी जर तो कायदा चुकीचा असेल तर कोणी सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतो आणि मग सुप्रीम कोर्टात तो कायदा रद्दबातल देखील ठरवू शकतो. असं सुप्रीम कोर्टानं भारतामध्ये अनेक वेळा केलेलं आहे, अनेक कायद्यांच्या बाबतीमध्ये, बरोबर. त्यामुळं हा न्यायिक अंकुश कशासाठी आहे की नागरिकांचं अधिकार आणि स्वातंत्र्याचं रक्षण झालं पाहिजे. तर हा देखील मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याच्या अंतर्गत कवर होतो हा प्रश्न देखील. तर फंडामेंटल राईट्सवरती आपण बघितलं 10 प्रश्नामध्ये साधारणतः 3 प्रश्न आहेत. त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्यानंतर विविध संवैधानिक पदं, त्याच्यामध्ये राज्यपाल, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे सगळे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत पॉलिटी किंवा नागरिकशास्त्रासाठी त्याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर्स घेऊया. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेत उपलब्ध होतील. त्याचबरोबर एक विनंती आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओच्या लिंक शेअर करा. आणि ह्या परीक्षेच्या संबंधातले ग्रुप सी संबंधातले सगळे अपडेट्स मी आपला टेलिग्राम चॅनल @ज्ञानमित्र हे टाईप करून टेलिग्राममध्ये तुम्ही आपला चॅनल जॉईन करू शकता. या चॅनलवरती मी सगळे अपडेट देतो आहे ह्या परीक्षेच्या संबंधातले. मग त्याच्यामध्ये नोट्स असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील. तर कृपया हा चॅनल देखील तुम्ही जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. थँक्यू व्हेरी मच.